नमस्कार. BMS सेकंड इयर स्वस्थ वृत्तवयम योगा या विषयातील आज आपण रात्रिचर्या या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण सिलेबस कॉपीनुसार रात्रिचर्या व निद्रा, त्याचे प्रकार, त्यानंतर अयोग्य निद्रा व हितकर निद्रा हे सर्व नोट्स पाहणार आहोत. तर सुरुवातीला रात्रिचर्या. सूर्यास्तापासून तर ब्राह्ममुहूर्तावर उठेस्तोवर आचरणाला रात्रिचर्या असं म्हणतात. सायंकाळ पाल्यानंतर रात्री भोजन, निद्रा, व्यवाय, गर्भधान, रजस्वलाचर्या तसेच ब्रह्मचर्या पालन हे सर्व रात्रिचर्या अंतर्गत येतात. त्यानंतर संध्याचर्या किंवा सायंकाळ पाळन. त्यामध्ये सूर्यास्तापासून तर काळोख पडेपर्यंतच्या काळाला सायंकाळ असे म्हणतात. या कालावधीमध्ये खालील गोष्टी वर्ज्य कराव्यात असे वर्णन आलेले आहे. वर्ज्य म्हणजे या गोष्टी करू नये. त्यामध्ये भोजन, मैथून, निद्रा, पठन, मार्गक्रमण या गोष्टी केल्यास अन्नज व्याधी उत्पन्न होतात, गर्भविकृती, त्यानंतर दारिद्र्य, आयुष्यहानी आणि भय. तर सायंकाळ पालन केल्यानंतर रात्री भोजन विधी ह्याचं वर्णन केलेलं आहे. रात्रीचे भोजन हे रात्रीच्या प्रथम प्रहरामध्ये म्हणजेच अंदाजे 9 वाजेपर्यंत करावे. रात्रीचे भोजन हे दिवसापेक्षा कमी प्रमाणात व लघु असावे. याकरिता धान्य भाजून घ्यावे जेणेकरून अन्न लघु होईल. रात्रीच्या भोजनात दही सेवन करू नये कारण ते अभिषंध्य आहे. तर हे सर्व नियम रात्री भोजन विधीच्या अंतर्गत येतात. त्यानंतर रात्री भोजन विधी झाल्यानंतर रात्रीशय्या विधी याचं वर्णन केलेलं आहे. हितकर भोजन केल्यानंतर शुद्ध, पवित्र व एकाग्र मनाने इष्टदेवतेचे स्मरण करून शांत व पवित्र ठिकाणी आपल्या शय्येवर पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे डोके करून झोपावे. पाय गुरुजनांकडे न करता झोपावे. शय्या कशी असावी तर सुखद, लांब, रुंद व गुडघ्या इतकी उंच असावी. त्यानंतर गादी सरळ, सपाट, नरम, सुखकर असावी. अंथरुणावर स्वच्छ चादर अंथरलेली असावी आणि उशी जास्त उंचीची नसावी. तर रात्रिचर्याचं वर्णन इथे संपल्यानंतर त्यामध्ये निद्राचं वर्णन केलेलं आहे. निद्रा हे त्रयोस्तंभांपैकी एक स्तंभ आहे. रात्रिचर्याचे प्रमुख अंग आहे. योग्य वेळी निद्रा येणे व जाग येणे हे आरोग्याचे लक्षण आहे. निद्रेचे महत्त्व, त्यामध्ये आरोग्य लक्षण आणि शारीरिक, मानसिक आणि मानसिक व्याधींचं निवारण. त्यानंतर निद्रेची संप्राप्ती. श्लोक इम्पॉर्टंट आहे, श्लोक पाठ करा. यदा तू मनसी क्लांते कर्मात्मान क्लमन्विता विषयेभ्यो निर्वर्तन्ते तदा स्वपती मानवा. त्यामध्ये सांगितलंय आत्मा, मन, इंद्रियांचे विषय यांचा सतत संयोग होत राहतो. त्यामुळे मन थकते व इंद्रियांशी संयोग होत नाही व विषय ग्रहण करू शकत नाहीत व त्या अवस्थेमध्ये मनुष्याला निद्रा येते, असा या श्लोकाचा अर्थ आहे. शारीरिक व मानसिक थकवा या कारणामुळे निद्रा येते. त्यानंतर नेक्स्ट उत्पत्ती. मन व इंद्रिय कारणीभूत असतात. निद्रेसाठी मन व इंद्रिय कारणीभूत असतात. त्यानंतर आयुर्वेदानुसार 4 घटक कारणीभूत सांगितलेले आहेत. तमोगुण अवस्था, त्यानंतर श्लेष्माधिक्य, स्त्रोतोगत श्लेष्मव्याप्ती आणि मन इंद्रिय श्रमयुक्त होणे. तर हे सर्व आयुर्वेदानुसार निद्रेचे घटक सांगितलेले आहेत जे कारणीभूत असतात निद्रा येण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे निद्रा व स्वास्थ्याचा संबंध. योग्य प्रमाणात व नियमित निद्रा घेतल्यास शारीरिक व मानसिक सुख प्राप्त होते. मन इंद्रियांना विश्रांती होते. बल व उत्साह, बल वर्णयांची कांती, त्यानंतर शरीर धातूंची पुष्टी होते. अग्नी प्रदीप्त होतो. आलस्य दूर होतो. मन प्रसन्न होते. जड पदार्थ पचतात. शरीर संवर्धन, त्यानंतर शरीराची वाढ, स्थैर्यप्राप्ती, व्यक्ती पराक्रमी, दीर्घायू लाभते आणि वीर्याची वृद्धी होते. तर योग्य निद्रा घेतल्यास हे सर्व फायदे ठरतात. नेक्स्ट पॉईंट आहे निद्रेचे प्रकार. तुमच्यासमोर तुम्हाला एक चार्ट दिसत असेल. त्यामध्ये चरक, सुश्रुत व वाग्भट यानुसार निद्रेचे प्रकार सांगितलेले आहेत. हा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. चरकांनी निद्रेचे 6 प्रकार सांगितलेले आहेत. तमोभवा, श्लेष्म समुद्भवा, मनशरीर संभवा, आगंतुकी, व्याधी अनुवर्तिनी आणि रात्री स्वभाव प्रभा. तमोभवा म्हणजे तमोगुण अधिक्यामुळे जी निद्रा येते ती. श्लेष्म समुद्भवा म्हणजे कफवृद्धीमुळे येणारी निद्रा. मनशरीर संभवा म्हणजे मन व शरीर थकल्यामुळे येणारी निद्रा. आगंतुकी म्हणजे आगंतुक कारणामुळे. त्यानंतर व्याधी अनुवर्तिनी म्हणजे एखाद्या व्याधीमुळे येणारी. आणि रात्री स्वभाव प्रभा म्हणजे जी रात्री आपल्याला स्वाभाविक निद्रा येते ती. तर हे होते चरकांनुसार निद्रेचे 6 प्रकार. सुश्रुतांनी निद्रेचे 3 प्रकार सांगितलेत. त्यामध्ये तामसी, स्वाभाविक आणि वैकारिकी. तामसी म्हणजे तमोगुण अधिक्यामुळे, स्वाभाविक म्हणजे स्वाभाविक येणारी निद्रा, त्यानंतर वैकारिकी म्हणजे निद्रा येत नाही. हे झाले सुश्रुतांचे निद्रेचे 3 प्रकार. आणि शेवटी वाग्भटांनी निद्रेचे 7 प्रकार सांगितलेत. त्यामध्ये कालस्वभावजन्य, आमय खेद प्रभवा, चित्तखेदजन्य, देहखेदजन्य, कफजन्य, आगंतुकी आणि तमोभवा. तर हे होते निद्रेचे प्रकार विविध आचार्यांनुसार. नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचा आहे योग्य निद्रा सेवन विधी. म्हणजे योग्य निद्रा कशी ठरेल तर मोकळी हवा खेळणारी खोली असावी. झोपते वेळी मन समाधानी असावे. ईश्वर चिंतन करून झोपावे. निद्रा नियम पालन करावे. जे आपण मागे निद्रेचे नियम पाहिले ते पालन करावे. त्यानंतर डोके पूर्व किंवा दक्षिणेकडे करावे. गुरुजनांकडे पाय करू नये. त्यानंतर लघु वस्त्र किंवा सैल कपडे घालावे.
शय्या कशी असावी हे आपण मागे पाहिलं आहे, त्यानुसार शय्या असावी. त्यानंतर झोपताना अंगमर्दन वातशमन करून चांगली झोप येते. त्यानंतर निद्रेचा काळ हा रात्री 10 ते सकाळी 5पर्यंत असावा. 6 ते 7 तास निद्रा आवश्यक आहे. कफप्रधान व्यक्तीमध्ये अल्प निद्रा घ्यावी व वातप्रधान व्यक्तींनी अधिक निद्रा घ्यावी. तर हे होते योग्य निद्रा सेवन करण्याचे काही विधी. आता या टॉपिकचा आपला लास्ट पॉईंट आहे, तो म्हणजे अहितकर निद्रा. आधी आपण योग्य निद्रा पाहिलं, तर आता अहितकर निद्रेचे प्रकार किती आहेत? तर अवेळी निद्रा येणे, अतिनिद्रा, निद्रानाश, दिवास्वप्न आणि स्वप्न. तर या सर्व अहितकर निद्रेचे प्रकार आहेत. अवेळी निद्रा म्हणजे काय? तर निद्रेचा मिथ्यायोग. अतिनिद्रा म्हणजे निद्रेचा अतियोग, जास्त काळ झोपणे. निद्रानाश म्हणजे हीनयोग, निद्रा न येणे. दिवास्वप्न म्हणजे दिवसा झोपणे. आणि स्वप्न म्हणजे अर्धवट निद्रेत इंद्रियाचा विषय ग्रहण करण्याचा प्रयत्न. विधीपूर्वक निद्रेचे लाभ काय आहेत? तर मनाला सुख प्राप्त होते, आयुष्यवर्धन होते, दीर्घायू प्राप्त होते आणि बुद्धी तल्लख होते. तर अशा प्रकारे हे होते रात्रीचर्या व निद्रा या टॉपिक संबंधित नोट्स. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.